आपण जर चॅनल नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ पाहता येतील. तसंच आपलं एमपीएससी बूस्टर नावाचं टेलिग्राम चॅनल देखील ते सुद्धा तुम्ही जॉईन करा, करून तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये योग्य मार्गदर्शन देणार आहे. तर आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे की येणारे जे नवीन वर्ष आहे 2025 हे जे वर्ष आहे त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे. तर तो यशाचा संकल्प काय असावा, कसा असावा याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहे. हा जो व्हिडिओ असणार आहे यामधून तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. पुढच्या वर्षामध्ये येणारे जे वर्ष 2025 याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे किंवा स्वतःचं एक ॲनालिसिस आपण कसं असलं पाहिजे पाहिजे जेणेकरून आपल्याला पोस्ट मिळणार आहे. सर्व प्रकारचं असं योग्य मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. महत्त्वाचं जे काय आहे ते की मागचं वर्ष संपलं 2024 आता हे जे 2025 आहे याच्यामध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे. तर त्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे. मागच्या वर्षात काहींना पोस्ट मिळाली आणि त्यांना जे निश्चित असे जे काही त्यांचं टार्गेट्स होते ते अचीव झाले, परंतु काहींना नाही झाले. तर त्यांना आता या वर्षामध्ये परत पहिल्यापासून सगळी तयारी आपल्याला आता करायची आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याप्रमाणे आर्थिक वर्ष 31 मार्चला संपतं आणि त्यावेळी सर्व जमा खर्चाचा एक ताळेबंद काटेकोरपणे मांडला जातो. कुठली कंपनी असेल किंवा बँक असेल काही असो, 31 मार्चला सगळ्यांचा एक ताळेबंद रेडी असतो, जमा खर्च इतर गोष्टी वगैरे. तसं 1 जानेवारीच्या दिवशी किंवा त्याच्या आधी आपण मागच्या वर्षी आपण काय काय केलं, कुठल्या गोष्टी अचीव केल्या, कुठं मागं पडलो, काय करायचं आहे, हा सगळा जो आपला जो ताळेबंद तो आपण मांडला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. अजून एक आता आपण म्हणलं की मागच्या वर्षी काहींना पोस्ट मिळाली असेल आणि काहींना मिळाली. मग ज्यांना मिळालं नाही त्यांच्यामध्ये काही फॅक्टर्स होते की त्यातले काही फॅक्टर्स आपल्या हातामध्ये नव्हते. जसं की एक्झाम जी आपली ती वर्षभर प्रीच झाली नाही कुठली किंवा काहीमध्ये जागा कमी होत्या, अशा अनेक काही गोष्टी आहेत. काहींचे निकाल कोर्टामध्ये अडकले. तर हे काही फॅक्टर आपल्या हातामध्ये नव्हते. आता काही फॅक्टर जे आहेत ते आपल्या हातामध्ये आहेत. त्या फॅक्टरचा आपण विचार केला पाहिजे. आणि जर हे येणारं 2025 वर्ष आणि या वर्षी आपल्याला जर पोस्ट मिळवायची आहे, हातामध्ये पोस्ट पाहिजे असेल तर आपल्याला काही गोष्टींवरती काम करायला पाहिजे आपण. तर पहिल्यांदा एक संकल्प आपल्याला करायचा आहे. संकल्प म्हणजे काय, माझं उद्दिष्ट काय, गोल काय, टार्गेट काय, आपल्याला एक स्वतःला सांगायचं आजच्या दिवशी की मला परीक्षेमध्ये कितवा क्रमांक काढायचा आहे, मला कुठली पोस्ट मिळवायची हे आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आपण करणार काय आहे, यासाठी आपण किती वेळ रोज अभ्यास करणार आहात, आपलं शेड्यूल कसं असणार आहे. त्यानंतर जे काही परीक्षा आपण देणार आहे त्याचे विषय आहे, त्याची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे, त्याला कुठली पुस्तकं आपण वापरणार आहे, कुठल्या आपल्या वह्या नोट्स आहेत त्या वापरणार आहे, हे सगळं एक आराखडा आज आपला रेडी बनला पाहिजे. त्यानंतर आपण अभ्यास जो आहे, जो काही सिलेबस सगळं आहे तो कधीपर्यंत संपवणार आहे, त्याची रिव्हिजन कधी करणार आहे, सगळं एक आराखडा प्लॅनिंग जो काही आहे तो आपल्या संकल्पाच्या जे काही आज आपण एक कागद घेऊन संकल्प करणार आहे त्याच्यामध्ये तो आपण बसवला पाहिजे. त्यानंतर अभ्यास केला आहे, रिव्हिजन केली आहे, टेस्ट सिरीज पण आपण लावली पाहिजे, ती कधी लावणार आहे किंवा कशी करणार हे सगळं आपण लिहिलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला समजा तुम्हाला वाटत असेल गाईडलाईन्सची गरज आहे, कोणाच्या गायडन्सची गरज आहे, तर काही अभ्यासू टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामील होऊ शकता, जे तुम्हाला दिशा दाखवतील, जिथून तुम्हाला मोटिवेशन मिळेल. मग हे टेलिग्राम ग्रुपच असावेत असं नाही, तुमचे काही मित्र असतील किंवा काही चांगली पुस्तकं असतील, ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या आहेत ते तुम्हाला लिस्ट डाऊन करायचं आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये केवळ अभ्यास किंवा आपण क्लास लावला किंवा पैसे घेऊन पुस्तक आणले हे पुरेसं नाही आहे. तर याच्यामध्ये आपली शारीरिक मानसिक स्थिती योग्य राहिली पाहिजे. त्यासाठी पण आपल्याला काही व्यायाम करायचे, ध्यानधारणा करायचे, इतर काही अवंतर चांगली पुस्तकं वाचायची, जसं की विश्वराज बामसरांचं पुस्तक आहे त्यासारखी पुस्तकं, आपल्याला चांगली पुस्तकं वाचायची. जे काय आपण करणार आहोत तो संकल्प आपल्याला आज करायचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात घ्या की आता वर्ष संपत आलं 2025, आता येणार आहे 24 संपत आलं. म्हणजे काय झालं आजपर्यंत आपण प्रत्येक कॅलेंडरमध्ये वर्ष येतं ते वर्ष संपतं. होतं काय, निसर्ग नियम आहे त्याप्रमाणे रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, दिवस जातो, आठवडा असा जातो, असे अनेक आठवडे गेल्यावर एक महिना जातो, महिने गेल्यानंतर एक वर्ष जातं, असं नियमितपणे होतच चाललं आहे. हे निसर्गचक्र चालत चाललं आहे. त्याप्रमाणे आपण हे स्पर्धा परीक्षेत्रामध्ये आलो आहे तर सातत्यानं आपलं पण एक चक्र ते चालू ठेवलं पाहिजे. रोज सकाळी, दुपारी,
ठरलेल्या वेळी आपण आपला अभ्यास रोज केला पाहिजे. रोज केला म्हणजे त्या त्या दिवशी आपण अभ्यास केला, मग आठवडाभर असा रोज अभ्यास केला, मग तो एक आठवडा आपण अभ्यास केला, मग अशा अनेक आठवडे अभ्यास केले म्हणजे महिना आपण अभ्यास केला, अशा अनेक महिने आपण अभ्यास केले म्हणजे वर्षभर आपण असं अभ्यासात राहिलो तर निश्चितपणे या वर्षी आपण यशाचा मार्ग निवडणार आहोत, मिळणार आहे आपल्याला. तर हे जे वर्ष जाणार त्यात आपल्याला हे शिकायचं आहे की एक सातत्य आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर आता मागचा जो वर्ष गेला आहे त्याला असंच सोडायचं नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक राजा होता, त्याचा एक शत्रू होता, त्या शत्रूसोबत त्याचं नेहमी युद्ध व्हायचं. मग तो दरवेळेस एका मातब्बर सरदाराला पाठवायचा आणि तो युद्ध हरायचा. मग हा सरदार गेला, मग पुढच्या सरदारला पाठवा, तो पण हरून आला. अजून कोण बलशाली सरदार आहे का त्याला पाठवा, तो सुद्धा युद्ध हरून आला. असे एक 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 करत सगळे युद्ध तो हरत आला. मग शेवटी सगळे सरदार पाठवले, आता राजा उरला. राजा स्वतः युद्धामध्ये गेला, राजा पण हरला, सगळं त्याचं राज्य गेलं, तो कंगाल झाला. आणि असंच तो एका झाडाखाली जाऊन बसला. त्याला म्हणजे थंडी वाजू लागली, खायला अन्न नाही, पुरेसे कपडे नाहीत, अशी त्याची अवस्था झाली. मग त्याला म्हणजे आता त्याला त्रास होऊ लागला आणि मग तो विचार करू लागला की अरे हे असं कसं झालं. मग त्यांनी ते सगळे सरदार बाकीचे लोक गोळा केले, त्यांनी चर्चा केली, अरे हे का झालं असं. मग त्याने विचार केला की युद्धामध्ये काय झालं, आपण का हरलो, इतकी युद्ध का हरलो, याचं ॲनालिसिस केलं. मग त्यानं एक नवीन प्लॅनिंग केलं आणि त्यानुसार परत त्यानं त्याचं गेलेलं राज्य सगळं मिळवलं. म्हणजे काय तर इथं त्याचे रिसोर्सेस होते त्याच्याकडे भरपूर, तो वापरत चालला. कुठं चुकतं हे त्यानं पाहिलंच नाही, स्वतःचं सिंहावलोकन त्यानं केलंच नाही, मागे वळून तो कधी पाहिलाच नाही. तसं आपल्या बाबतीत होतं का हे बघण्याची गरज आहे. आपण काय करतो, ही परीक्षा दिली ती नाही झाली, मग पुढची दिली ती नाही झाली, मग हा क्लास करून बघितला मग मी पास नाही झालो, मग तो क्लास केला तरी पण नाही पास झालो, मग हे पुस्तक वापरले, मग ते पुस्तक वापरले. असं काय होतंय, शेवटी अशी वेळ येते, इतके अटेम्प्ट होतात किंवा अशा काही गोष्टी येतात की आपलं सगळं हातातल्या अनेक गोष्टी गेल्या आणि मग त्या राज्यासारखी आपली अवस्था होते, सगळं संपलंय आणि मग थंडी वाजू लागते, भूक लागते, काही नसतं रिसोर्सेस. मग विचार करतो. तशी जर वेळ येऊ द्यायची नसेल तर आत्ताच विचार करा की मागच्या वर्षामध्ये झालं काय, मागच्या एक्झाम्समध्ये झालं काय, आपण कुठं कमी पडलो. मग जिथं कमी पडलो ते आपण लिहिलं पाहिजे. म्हणजे मला काय गोष्टीमध्ये सुधारणा करायला पाहिजे, आता आपण बसून लिहिलं पाहिजे. कुठल्या विषयांमध्ये मी काय प्रयत्न केले होते मागच्या वर्षी, प्रत्येक विषयाचं लिहून काढा. लिहिण्याला खूप फायदा होतो, खूप फायदा होतो. माझे स्वतःचे खूप मार्क्स वाढले मेन्सला, त्यामुळेच मला पोस्ट मिळाली. ही गोष्ट लक्षात ठेवा की मी कुठं कमी पडलो, त्यासाठी मला काय करायला पाहिजे, मी काय चुका केल्या लिहिले पाहिजे. वर्षभर प्रत्येक GSचं एक रेकॉर्ड बनवा. समजा तुम्ही इतिहास विषय घेतला, इतिहास वर्षभर मी काय केलं, किती नोट्स काढल्या, किती वेळा रिवाईज केल्या, नसेल केलं तर मग यावर्षी मला काय करायचं आहे ते लिहा. असं प्रत्येक विषयाचं करा. एखाद्याचे नोट नसतील काढले तर नोट्स काढा, काढल्या असतील रिव्हिजन नसेल रिव्हिजन करा, शॉर्ट नोट्स केले नसतील शॉर्ट नोट्स करा, त्या विषयाचे जुने पेपर व्यवस्थित केले नसतील जुने पेपर करा, जुने क्वेश्चन शॉर्ट्समध्ये लिहून काढा. असं प्रत्येक विषयाला धरून तुम्ही आज बसलं पाहिजे. त्यानंतर आत्ताच आपण हे बोललो की मागच्या वर्षी विषयामध्ये काय काय करायला पाहिजे, पण काय काय सुधारणा केली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्याचबरोबर आता जुनं वर्ष गेलं, 2024 गेलं, हे 2025 आलं आहे. तर आपल्याला विचार करायचा आहे की या वर्षभरामध्ये माझ्यामध्ये मी शारीरिकदृष्ट्या कणखर झालो का, म्हणजे माझी काय फिजिकल लाईफ आहे, माझं जे आरोग्य आहे ते मी सुधारलं आहे का बिघडवलं आहे, माझं मानसिक आरोग्य मी सुधारलं का बिघडवलं आहे, ते स्वतःला आपण आता जोखून बघायची गोष्ट आहे. त्याचबरोबर अशा कुठल्या गोष्टी आहेत की मला वाटतं की मी ही गोष्ट नव्हती करायला पाहिजे मागच्या वर्षी, जी माझ्याकडून चूक झाली असं काय वाटतं का आपल्याला, त्या गोष्टी आपण पॉईंट आऊट केल्या पाहिजे. त्याचबरोबर आपण चांगलं काय केलं, चांगल्या कुठल्या गोष्टी केल्यात का, आपण आपल्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट केली आहे का, काही पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी केल्यात का, नवीन मी काय शिकलो आहे का, म्हणजे एखाद्या गोष्टीत मी मागं होतो त्यात मी सुधारणा केली आहे का, किंवा माझं वजन वाढलं होतं मी ते कमी केलं आहे का, किंवा मला आधी खूप टेन्शन यायचं पेपरला पण यावेळेस मी पूर्वपरीक्षा देऊन आलो त्यामध्ये फार मला टेन्शन नव्हतं. असं काही आपल्यामध्ये आपण चांगल्या गोष्टी केल्यात का त्याही लिहून काढा. कारण जेवढ्या पण चांगल्या गोष्टी केल्या असतील ते लिहून काढू ना, त्याच्या डबल चांगल्या गोष्टी आपण यावर्षी करणार आहे. किती पण छोटी एखादी चांगली गोष्ट असते जी तुम्ही केली आहे तर ती लिहा, त्याचा नक्की आपल्याला पुढच्या वर्षीमध्ये एक चांगला फायदा होतो, एक मनामध्ये त्याचा चांगला ठसा उमटतो. आता येणाऱ्या वर्षात जो संकल्प आपण करत आहोत त्यामध्ये काही अडथळे असतात, काही गोष्टी आहेत ज्या करायच्या नाही आहेत. कुठल्या गोष्टी टाळायच्या, तुलना करणं टाळायचं आहे. तुलना म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा आपण मागील काही वर्ष आपण इथं स्पर्धा परीक्षेमध्ये आहोत आणि आपले काही मित्र आहेत समजा लहानपणीचे असतील, कॉलेजचे असतील, आणि ते इतर ठिकाणी चांगल्या पॅकेजवर आहेत, त्यांनी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांनी फ्लॅट घेतला असेल, गाडी घेतला असेल, इतर काही गोष्टी केल्या असतील, तर त्याची तुलना करून दुःखी होऊन बसू नका. किंवा तुमचा एखादा रूममेट आहे समजा, त्याला प्रीला खूप चांगला स्कोर आला, आपला कमी आला आहे, तर त्याच्याशी तुलना करू नका स्वतःशी.
तुलना करणं टाळायचं. आपल्याला आता काय करायचं आहे तुलना वगैरे काही करायची नाही. मागचं मी सगळं लिहून काढलं आहे, मी कुठं मागे होतो, मी काय चुका केल्या, मला काय इम्प्रूव्हमेंट करायचे, मी काय चांगलं केलं, मी माझ्यावरती स्वतःला आपल्याला फोकस ठेवायचा आहे. मला कुठली पोस्ट पाहिजे, सुरुवातीलाच आपण सांगितलं पहिल्या स्लाईडमध्येच, ती पोस्ट मला कशी मिळवता येईल, मला एवढे मार्क्सचं टार्गेट पाहिजे, ते कसं कंप्लीट करता येईल, हे माझं शेड्यूल आहे. मला रोज एवढा तास अभ्यास करायचा आहे, एवढे नोट्स वाचायचे आहेत किंवा हे करायचं आहे, आठवड्यात ते करायचं आहे, ह्याच्यामध्ये स्वतः आपण गुंतून राहिलं पाहिजे, न की कंपॅरिझन. तुलनेमुळं आपण मागे पडतो, गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं तुलना स्वतःच्या रेकॉर्डशी करा, इतरांची तुलना करणं आपल्याला टाळायचं आहे. आळस आपल्याला टाळायचं. आळस म्हणजे काय, एखादी गोष्ट ठरवली असती करायची, पण आपण काय म्हणतो, जाऊ द्या नंतर करू, थोड्या वेळानं करू, उद्या करू, परवा करू, 1-2 दिवस गेले तसे अजून एखादा दिवस जाईल. हा जो आळस आहे काम न करण्याचा, अभ्यास न करण्याचा, तो आपण झटकला पाहिजे. उगाचच भीती वाटते आपल्याला, मागच्या वेळेस 1 मार्काने गेली ती, मग ह्या पण वेळेस तसं होईल का, फायनल कित माझे मार्क कमीच होतात नेहमी, मग तसं होईल का, असं काही पण भीती वाटते. पण मग नाही झालं तर काय, किंवा हे लोक मला काय म्हणतील, ते लोक काय म्हणतील, अशी विनाकारण कुठल्याही गोष्टीची भीती वाटते ना, ती टाळायची. भीतीचा विचार करायचा नाही, पॉझिटिव्ह आपल्याला राहायचं आहे आणि आपल्या कामावरती फोकस केला ना, भीती काही वाटत नाही. एकदा तुम्ही सुरुवात केली, प्लॅनिंग करून एकदा सुरुवात केली, तुम्हाला कळेल की वेळ किती कमी पडतोय आणि तुम्ही त्यात इतकं घडून जाल की तुम्ही भीती, आळस, तुलना हे कशाच्याही तुम्ही नादी लागणार नाही. तुमची जी काही प्रोसेस आहे खूप भारी होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जुने पेपर काढायचे, जुने प्रश्न पाहत बसायचं, छोटे शॉर्ट नोट्स काढायचे, जे काही स्टँडर्ड बुक्स आहेत ती वापरायची, मोजकं करायचं, वारंवार करायचं, छान राहायचं, चांगली पुस्तकं वाचायची, ध्यान करायचं, व्यायाम करायचा. ह्याच्यानं काय होणार आहे चांगल्या गोष्टीकडे आपलं लक्ष जाणार आहे. ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, भीती आहे, आळस आहे, हे आपल्याला शिवणार पण नाही. त्याचबरोबर आपल्याला सोशल मीडिया टाळायचं आहे. का आपले फॅमिली ग्रुप्स असतील, मित्रांचे काही ग्रुप्स असतील व्हॉट्सअपचे, त्यातनं आपल्याला काही दिवस बाहेर पडायचं आहे. जोपर्यंत पोस्ट मिळत नाही ना, तोपर्यंत यात अडकायचं नाही. म्हणजे कसं आहे, इतर अवांतर विषय डोक्यात जात नाही. समजा आपला काय त्या ग्रुपमध्ये, आपण गावाकडच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण काय पोस्ट करत नाही, पण ते येणाऱ्या पोस्ट आपण कधी कधी बघतो. मग विनाकारण जे गरजेच्या गोष्टी नाहीत त्यासुद्धा आपल्या डोक्यामध्ये घुसू लागतात आणि आपल्याला जे मेन करायचं आहे, जे आपलं टार्गेट आहे, जे आपल्या समोर मांडून टाकलेलं आहे आपण, त्याच्यातनं आपण डिस्ट्रॅक्ट होतो. तर सोशल मीडिया शक्यतो टाळायचा. परत चांगलंच आहे, परंतु जितका टाळता येईल तेवढंच टाळणं गरजेचं आहे. मोबाईलचा अतिवापर टाळायचा. एकदा हातात मोबाईल घेतला सुटत नाही. शॉर्ट्स बघायला कंटिन्यू, तर ते किती पण बघितले तरी फोन काही हातातनं बाहेर पडत नाही. यूट्यूबचे काही व्हिडिओ असतील किंवा काही वेबसिरीज असतील, यात अडकले की अडकून जातो. मग कोणाचं काही टेलिग्राम ग्रुप्स असतील, त्या ग्रुपवरती पण कोण काय म्हणतंय का, एक्झामबद्दल काय अपडेट आली आहे का, इतर ह्याच्याबद्दल काय अपडेट आली का, म्हणजे अभ्यास सोडून, आपलं टार्गेट सोडून बाकीच्याच गोष्टीमध्ये आपण ह्या गोष्टीमुळे अडकून जातो. तेव्हा अतिवापर जो आहे तो टाळायचा मोबाईलचा. मोबाईल गरजेची गोष्ट आहे, चांगल्या गोष्टी पण मोबाईलवरती कळतात. आता हा व्हिडिओ तुम्ही मोबाईलवरतीच पाहताय, परंतु एक स्वतःला नियम लावून घ्यायचा की सकाळी उठल्या मी काही मोबाईल पिसत बसणार नाही, 5-6 तास तरी किमान. जो काही माझा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला अभ्यासाला प्रायोरिटी पाहिजे. काही तास अभ्यास केल्यानंतर थोडा मोबाईल आपण पाहू शकतो, किंवा दिवसभर अभ्यास केला आहे, 4-5 नंतर मी थोडा मोबाईल पाहिला, किंवा दिवसभर अभ्यास केला, 7-8 नंतर मोबाईल पाहिला. जे काही आपले स्वतःचे रूल्स आहेत, स्वतःची काही तत्त्व बनवली पाहिजे, तत्त्ववादी बनलं पाहिजे. मग आपण ह्या मोबाईलच्या जाळामध्ये अडकत नाही आणि मग आपला फोकस वाढतो आणि मग आपले इम्प्रूव्हमेंट होऊन आपल्याला जे काही सुरुवातीला आपण जो संकल्प केला, यावर्षी मला पोस्ट मिळवायची, तो संकल्प 100% पूर्ण होतो. भरमसाठ पुस्तकं. आता एखादं पुस्तक आपण वापरलं समजा आणि त्यातून चांगले मार्क आले, तरीसुद्धा कोणीतरी काहीतरी नवीन पुस्तक आणलं की आपण बघतो, हां हे असं आहे का, तसं आहे का, मग गरज नसताना ते पुस्तक घेऊन टाकतो. भले त्यात सेमच डेटा व 4 काही एक्स्ट्रा गोष्टी असतील त्यासाठी ते पुस्तक घेतो. म्हणजे एका विषयाला 4-4, 5-5 पुस्तक वाढवून ठेवतो आणि त्यातनं आउटपुट काय मिळत नाही. असं घडलेलं आहे मेन्सच्या बाबतीत तर खूपदा होतं. आता HRD विषय एक फॉर एक्झाम्पल सांगतो, त्याचं अनेकांनी एक पुस्तक यूज केलं आहे आणि त्यातनं त्यांना 100हून अधिक मार्क पडले, तरी सुद्धा बाजारात काही त्यापेक्षा मोठी पुस्तकं आहेत. मग त्याच्या मागं लागायचं, ते पुस्तक घ्यायचं आणि त्यातलं काही ज्या गोष्टी ह्याच्यात नाही आहेत त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यात इतका वेळ घालवायचा की त्याचा परिणाम इतर जीएसवरती होतो आणि मार्क कमी येते. एक एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. नकारात्मक दृष्टिकोन सगळ्यात घातक नकारात्मक दृष्टिकोन हे टाळायचंच आपल्याला. काही पण होऊ दे, पॉझिटिव्हच राहायचं, खूप पॉझिटिव्ह राहायचं. थोडे मार्क कमी आले हरकत नाही, पॉझिटिव्हच राहायचं, जे होतं ते चांगल्यासाठी म्हणायचं आणि मला आज जे करायचं आहे तो टाळण्याच मी टार्गेट करणार. बाकी कुठलाही निगेटिव्ह विचार करणार नाही, फक्त पॉझिटिव्ह विचार एवढा डोक्यात की येणारे जे 2025 वर्ष ह्याच्यातला मिनिट ना मिनिट, तास ना तास
मी नीट वापरला, काही झालं तरी मला पोस्ट मिळणारच आहे, हा पॉझिटिव्ह विचार आपण स्वतःला नेहमी सांगायचा. त्यानंतर मग आपण सांगितलं की तुलना स्वतःशीच करायची, ही गोष्ट करायची. कुठली गोष्ट करायची? स्वतःशी तुलना करायची. माझ्यामध्ये मी काय काय पॉझिटिव्ह गोष्टी करतो, काय काय बदल आणतो, माझ्या शारीरिकमध्ये मी काय बदल आणले, माझं वजन कमी केले का, किंवा मी काही चुकीच्या गोष्टी खात असेल त्या गोष्टी कमी केल्यात का, त्यानंतर मी पुरेशी झोप घेतो का, सगळं स्वतःलाच बघायचं आहे. सकारात्मकता, एक पॉझिटिव्ह गोष्ट नेहमी डोक्यात ठेवायची की केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. ही जी गोष्ट ही स्वतःला सांगायची. माझं आधी नाही झालं किंवा माझं थोडक्यामध्ये गेलं, ती चूक मी केली होती, ते क्वेश्चन हाताने मी घालवले, गोल नाही केला, मग तो एक मार्क गेला, मग माझी प्री गेली, मग माझी समजा मेन्स गेली किंवा इंटरव्ह्यूमध्ये मी तसं नव्हतं बोलायला पाहिजे, तेव्हा माझा इंटरव्ह्यू गेला, मग माझी पोस्ट गेली. असल्या गोष्टीत अडकायचं नाही, आपल्याला पॉझिटिव्हच राहायचं. हा ठीक आहे, मी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो आहे ना, म्हणजे किती चांगली गोष्ट आहे. मी प्री पास झालो, मेन पास झालो, इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, असं सकारात्मक त्यातनं काढा. प्री 1 मार्काने गेली, अरे 1च मार्काने गेली म्हणजे मी खूप जवळ आलो, असं स्वतःला सकारात्मक सांगा. हे का? कारण आपण प्रोसेसमध्ये आहोत. प्रोसेसमधनं बाहेर पडलं का आपण, बाहेर पडलं तर मग विषयच संपला, काहीच विचार नाही करायचा. जोपर्यंत आपण MPSCच्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आहोत, जोपर्यंत आपण अभ्यास करतोय, आपलं टार्गेट आहे की पोस्ट मिळवायची, मग त्यासाठी सकारात्मकच राहणं गरजेचं आहे. कष्ट हे करावं लागणार. पुढच्या वर्षी 25मध्ये जर मला पोस्ट मिळवायची असेल तर हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. स्मार्टवर्क आहे, अप्रोच, लॉजिक, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. स्मार्टवर्क आहे, नो डाऊट. परंतु तुम्हाला काही जरी करायचं झालं तर त्याला कष्टच करावे लागतात, बसावंच लागतं, बैठक तुमची लागतेच, अभ्यासाची बैठक लागतेच. कष्ट केलं ना सगळ्या गोष्टी सापडतात. एखादा विषय अवघड असेल परंतु आपण तो करत बसलो ना, आपोआप त्याच्यामध्ये आपल्याला मार्क येत राहतात. व्यायाम आणि ध्यान ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आजकाल आपल्याला व्यायामामुळं ना एक सकारात्मकता येते, पॉझिटिव्हनेस येतो, त्यानंतर जो स्टिफनेस होतो अभ्यास करून बसून तो जातो, आपण बाहेर पडतो व्यायामासाठी. तर आपले जे काही मनस्थिती ती खूप चांगली होते. ध्यान करणं, कुठल्यानंतर एक 5 मिनिटं स्वतःला द्या, डोळे झाकून बसा, ईश्वराचे आभार माना, आज काय करणार आहे स्वतःला सांगा, ओंकार म्हणा. ह्यातनं कसं होतं, आपली एक दिशा जी आपण निवडली आहे पोस्टकडे जाण्याची, त्या मार्गावर आपण योग्य प्रकारे चालत राहतो. आत्ता जे मी म्हटलं तसं की आपली बैठक जी आहे बसूनच अभ्यास करतो आपण, त्यामुळं अनेक शारीरिक त्रास होतात, पाठदुखी असेल, इतर पण आजार आपल्या विद्यार्थ्यांना होत आहेत. तर व्यायामासाठी आपण वेळ दिलाच पाहिजे. आता सगळ्यात मोठी गोष्ट की मानसिक त्रास आपला खूप मोठा आहे. आपण जो संकल्प करत आहोत, संकल्प करताना आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला प्रॉब्लेम्स काय आहेत ते समजलं पाहिजे, नेमके प्रॉब्लेम आपले काय आहेत, तरच ते संकल्पाला अर्थ. नाहीतरी प्रॉब्लेम माहीत नाहीत आणि उगाच संकल्प केला मग तो भरकटू शकतो. त्यामुळे आपण थोडेसे काही चपले चुका असतील, काही इथले इश्यू असतील ह्या क्षेत्रातील, त्याच्याबद्दल पण बोलणार आहे, ज्यात आपण भरडलं जातो. मानसिक त्रास खूप मोठा हे अस्थिर क्षेत्र आहे. म्हणजे अनेकदा असं होतं की अमुक परीक्षेत मला पोस्ट मिळेल असं वाटतं आपल्याला, पेपर छान जातो, मुख्य परीक्षा होते, की चांगला स्कोर येतो, आपण घरी सांगतो पोस्ट येणार आहे, जवळचे 4 लोक विचारत असतात, मित्र वगैरे, आपण म्हणतो अरे हा यावर्षी होईल, माझं मिळेल पोस्ट. परंतु फायनल कीमध्ये काहीतरी होतं आणि पोस्ट मिळत नाही. STIच्या 600 जागा होत्या, अनेकांना वाटलं की मिळेल पोस्ट, स्कोर पण चांगले होते फायनल कीनं, परंतु ते मराठी इंग्लिशमध्ये 1-2 मार्क गेले असतील, ते पेपर 2मध्ये 1-2 मार्क गेले आणि ते थेट 50-60 क्रमांकाने एकदम पुढे जाऊन फेकले गेले, स्पर्धेतनं बाहेर. म्हणजे वाटलं की मिळेल, 100% मिळेल असं वाटलं पण नाही मिळालं. किंवा राज्यसेवा एक्झाम आहे आपली, त्याच्यामध्ये अनेकांना जे 4 GS आहेत, एक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि एक तो रिटर्नचा पेपर आहे आणि एक मुलाखत, असे काही घटक आहेत मुख्य परीक्षेचे. त्यामध्ये कुठेतरी एकामध्ये फटका बसतो आणि चांगलं सगळं वाटत असताना आपण त्या स्पर्धेतनं बाहेर फेकले जातो. GSला सगळे चांगले मार्क आहेत परंतु लँग्वेजलाच कमी पडतात, किंवा सगळीकडे चांगलं आहे परंतु रिटर्नमध्ये इंग्लिश मराठीला कुठंतरी फटका बसतो आणि 5-10 मार्क तिथं मागे पडतात आणि मुख्यला पण क्वालिफाय होत नाही किंवा मुख्य पास होतो. इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी असे काही क्वेश्चन येतात किंवा काय होतं माहीत नाही आपल्याला आणि थोडक्यात कुठंतरी मार्क जातात आणि आपण बाहेर पडतो. त्यामुळं कसं होतं, मोठं नुकसान होतं. 1.5-2 वर्षाच्या प्रोसेसमध्ये आपण दिलेले असतात आणि आपण त्यातून बाहेर फेकले जातो. म्हणजे एक अस्थिरता इथं, याचा अर्थ असं की इम्पॉसिबल आहे, हे पॉसिबलच आहे. तसं नसतं तर पोरं इकडे आलेच नसते, पोस्ट काढलेच नसते. हे पॉसिबल आहे, यात काही डाऊट नाही. पण एक सांगतो की अनेकदा मनाविरुद्ध गोष्टी घडतात, त्यामुळे मानसिक त्रास होतो. पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा अनेकांच्या बाबतीत हे झालेलं आहे. फायनल की काहीतरी होतं, एका दुसऱ्या मार्कनी पूर्वपरीक्षा जाते किंवा काहीतरी छोट्या मोठ्या चुका करतो आपण, त्याच्यामुळे जाते. तर हे अस्थिरता आहे. घरी सांगितलं असतं यावर्षी निघणारच आहे, प्री पण त्यावर्षी निघत नाही. तर ह्यामुळं मानसिक त्रास होतो. त्याचबरोबर खर्च खूप, पुस्तकं किती महाग झाली आहेत. काही पुस्तकं घ्यायची झाली तर 700-800 त्याच्या किमती झालेल्या आहेत. ते 10% सूट मिळून सुद्धा ₹700 द्यावे लागतात आपल्याला. त्यामुळे खूप किंमत आहेत. क्लासची फी, टेस्टची फी,
याला सुद्धा पैसेच लागतात. मग एवढे सगळे जर प्रत्येक काहीतरी मेन्स त्याची टेस्ट सिरीज लावा, कुठलं तरी एखादं नवीन अपडेटेड पुस्तक येतं, करंटची पुस्तकं आहेत, काही ऑनलाईन क्लासेस आहेत, कोणाचे मार्क वाढले की आपल्याला वाटतं मी पण लावू का, मी इथं मागाय. तर प्रत्येक गोष्टीचा पैसा लागतो आणि वर्ष पण वाढत चाललं. म्हणजे मागच्या वर्षी पोस्ट निघायला पाहिजे होती, नाही निघाली, एक्झाम वेळेवर नाही झाली किंवा आपल्या चुकामुळं काहीतरी आपण फेल झालो. त्यामुळं कसं झालं, सगळं नियोजन कोलमडून जातं, खर्च वाढतो, इतर गोष्टी सगळ्या हे आपल्याला भरडून टाकतात आणि त्यामुळं मानसिक त्रास होतो आपल्याला. मग ह्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर एक ठाम संकल्प केला पाहिजे की 25 जे आहे ना, बस हे आता माझं अंतिम वर्ष आहे, याच्यामध्ये पोस्ट निघणार म्हणजे निघणार आणि हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्यातनं आपण बाहेर पडणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मागचं जरी काही वर्ष एखाद्याला कठीण गेलं असेल तर फार त्याचं काही म्हणजे मनात लावून घेऊ नका. सगळी वर्ष काही सारखी नसतात. एखाद्या वर्षी दुष्काळ असतो, एखाद्या वर्षी अतिवृष्टी असते, एखाद्या वर्षी काय म्हणतो पिकं चांगली येतात, चांगली येतात, असं घडतं. तरीसुद्धा शेतकरी किंवा माणसं जे ते टिकवून आहे. तसं आपण पण इथं लक्षात घेतलं पाहिजे की एखादं वर्ष कठीण गेलं तरी पण आपण डगमगलं नाही पाहिजे. आपण इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये केली पाहिजे. सकारात्मक राहूनच आपण ह्या प्रोसेसचा भाग बनून चाललं पाहिजे. 2025 जे वर्ष आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मागचे वर्ष आपल्यासाठी दुष्काळप्रमाण असतील किंवा इतर चुकीच्या गोष्टी प्रमाण असतील, परंतु हे वर्ष जे आहे ते वर्ष मात्र चांगलंच जाणार आहे. माझ्या ज्या काही चुका सगळ्या आजपर्यंत मी काही केलेल्या आहेत त्यातनं मी बाहेर पडून एक चांगलं घवघवीत असं यश मिळवणार आहे. आणि ह्यात एक सगळ्यात महत्त्वाचं की आपण आपला प्रयत्न करायचा, आपण आपलं सगळं जे काही इनपुट आहे द्यायचं आणि मग यातून चांगलंच होणार आहे आपलं. पण तरी पण समजा काही प्रॉब्लेम झाली, काहीतरी इश्यू आले, मनाप्रमाणे गोष्टी नाही घडल्या तरी डगमगायचं नाही, नाराज नाही व्हायचं, मानसिकदृष्ट्या कणखर खंबीर राहायचं. कारण स्थिर सलामत पकडी पचास लक्षात ठेवा आणि जे घडतं ना ते सगळं आपल्यासाठीच घडतं. अनेकदा असं होत असतं की आपण खूप एफर्ट टाकतो. आता गीतेमध्ये पण सांगितले का संतांनी सांगितलं त्यांचं ऐकत होतो. गीतेमध्ये सांगितलं की बाबा अनेकदा त्याचा अर्थ त्यांनी सांगितला, भावार्थ त्यांच्या भाषेत सांगत होते. अनेकदा आपण सगळे एफर्ट टाकतो, सगळे रिसोर्सेस टाकतो, जेवढं पाहिजे नाही तेवढ्या गोष्टी सगळं तिथं देतो, पण मनासारखं घडत नाही. परंतु ते काय वाया जात नाही आपण केली, ते कुठंतरी आपलं संचित म्हणून राहतं आणि नेक्स्ट टाईमला एवढं काय आपण एफर्ट घेत नाही, परंतु ते सहजच त्यातून निघून जातो. म्हणजे काय, याच्या आधी समजा तुम्ही सगळं खूप काही केलं तरी पण होत नाही आहे, परंतु ते वाया जाणार नाही. पुढच्या काही काळामध्ये तुम्ही जे काही इनपुट टाकणार आहात त्याला जुनं इनपुट आहे त्याचासुद्धा आधार असणार आणि तुमचं सगळं जो काही अडकलेली गाडी आहे ती निघून पुढं जाणार आहे. तुम्हाला अपेक्षित असं यश मिळणार आहे. तर हे यश तुम्हाला मिळावं, तुमचं शारीरिक मानसिक सगळी जी काही स्थिती ती चांगली राहावी आणि तुम्ही चांगला अभ्यास करावा आणि तुम्हाला सर्वांना पोस्ट मिळावी या शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि नवीन वर्षाच्या सर्वांना, आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत की आपले व्हिडिओ पाहतात किंवा स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये जेवढे काही सगळे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हा